अँटी रॅगिंग मराठी निबंध. शिक्षण ही प्रत्येक मुलाची आणि तरुणाची स्वप्न साकारण्याची पायरी आहे. नवीन महाविद्यालयात प्रवेश, नवीन मित्र, नवीन वातावरण यामुळे प्रत्येकाच्या मनात उत्साह आणि उच्च एस्पिरेशन असतात. पण या सुरुवातीच्या आनंदाची क्षणातच एक भयानक सर्व स्वप्न आणि आनंदाच्या गळचेपी घालू शकते. या सावटीचे नाव आहे रॅगिंग किंवा छेडछाड. रॅगिंग म्हणजे केवळ एक विनोद नसून ती एक सामाजिक व व्यक्तिगत बाबतीतला गंभीर गुन्हा आहे. रॅगिंग म्हणजे नेमके काय? रॅगिंग म्हणजे विद्यार्थ्यांकडे नव्या आलेल्या फ्रेशर्स विद्यार्थ्यांसोबत केलेली जाणारी छेडछाड, टिंकल किंवा त्रासदायक वर्तन. सुरुवातीला हा एक मस्तीचा परस्परांना ओळखण्याचा मार्ग समजला जाईल, पण कालांतराने याला एक विकृत रूप आले आहे. आता रॅगिंगमध्ये मानसिक छळ, शारीरिक छळ, अपमानित करणे, भीती दाखवणे, वर्चस्व गाजवणे इत्यादी गोष्टी येतात. अपमानजनक शब्द, विनाकारण हाकामारी, भीती दाखवणे, सामाजिक दूरी ठेवणे, मारहाण, विविध कष्टदायक कामांना चालवणे, शारीरिक हानी पोहोचवणे, पैसे किंवा जेवणादाखल वस्तू मागवणे, जबरदस्तीने पैसे उपटणे, विशिष्ट पद्धतीचे कपडे घालण्यास भाग पाडणे, वेगळे केस करण्यास सांगणे. रॅगिंगचे परिणाम फार भयानक आणि धोकामी असतात. त्रासाला गेलेल्या विद्यार्थ्यांमध्ये नैराश्य, चिंताविकार, आत्मविश्वासात घट, आत्महत्येचा विचार सुद्धा येते. या भीतीमुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होतो. तो महाविद्यालयात जाणे टाळू लागतो. काही वेळा मारहाण इतक्या जोरात होते की कायमच्या शारीरिक इजा होऊ शकतात. मनाला होणाऱ्या मानसिक त्रुटीमुळे संपूर्ण कुटुंबाच्या मानसिक शांतीवर परिणाम होतो. भारत सरकार आणि सर्व राज्य शासनाने रॅगिंग विरुद्ध कठोर कायदे केले पाहिजेत. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ रॅगिंग ॲक्ट 1999 हा कायदा रॅगिंगला गंभीर गुन्हा मानतो. सुप्रीम कोर्टाने निर्देशित सर्व शैक्षणिक संस्थांना रॅगिंग विरुद्ध समिती स्थापन करणे बंधनकारक आहे. शिक्षा, रॅगिंगमध्ये गुंतवलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षा म्हणून प्रवेश रद्द करणे, शिक्षण बहिष्कार, आर्थिक दंड आणि अगदी तुरुंगवासही भोगावा लागू शकतो. आपण काय करू शकतो? रॅगिंग थांबवणे ही केवळ सरकारचे काम नसून ती प्रत्येकाची जबाबदारी आहे. जर तुम्ही किंवा तुमच्या मित्राला रॅगिंगचा सामना करावा लागत असेल तर मूकपणे सहन करू नका. ताबडतोब त्या संस्थेच्या प्राध्यापक, प्राचार्य किंवा अँटी रॅगिंग कमिटीला तक्रार करा. आपल्या सोशल मीडिया मित्रमंडळीद्वारा रॅगिंग विरोधी माहिती पसरवा. नवीन आलेल्या विद्यार्थ्यांची मैत्रीशी वागा. त्यांना महाविद्यालयाची माहिती द्या, मदत करा. त्यामुळे त्यांना आपलेपणा वाटेल. पालकांनी मुलाशी खुलासा संवाद साधावा आणि कोणत्याही अडचण असल्यास ताबडतोब मदत करावी. शिक्षणाचे वातावरण हे सुरक्षित, स्नेहशील आणि ज्ञानदायी असले पाहिजे. रॅगिंग ही कुप्रथा या वातावरणाला विषारी बनवते. प्रत्येक विद्यार्थ्याचा हक्क आहे की त्याला भीतीविना आणि अपमानाशिवाय शिक्षण मिळणे. म्हणूनच नो टू रॅगिंग हे केवळ एक घोषवाक्य न राहता आपला आचारबोध व्हायला हवा. आपण सर्वजण मिळून एक समृद्ध आणि छेडछाडी मुक्त शैक्षणिक परिसर निर्माण करूया. जर या पोस्टशी संबंधित काही गोंधळ असेल किंवा आपल्याला अशा कोणत्याही विषयाची माहिती हवी असेल तर कृपया खालील दिलेल्या कमेंट बॉक्सद्वारे आपले प्रश्न आम्हाला विचारू शकता. या पोस्टशी संबंधित आणखीन काही प्रश्न असतील आपण आम्हाला ते देखील सांगू शकता की आम्ही त्या समस्या नक्कीच सोडवू.